दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेची फेलोशिप प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉक्टर शौनक तुवर यांचा माजी महापौर बाबासाहेब वाकळे तसेच सिद्धिविनायक कॉलनी परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आलाय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत। सध्याच्या जीवनात मनुष्य विविध आजारपणांना सामोरे जात आहे। डॉक्टर शौनक तुवर यांनी दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेची फेलोशिप पदवी मिळवली असल्यामुळे अहमदनगर शहराचं नाव उंचावलंय, असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केलंय। अहमदनगर शहरातील सिद्धिविनायक कॉलनी परिवार यांच्या वतीने डॉक्टर शौनक तुवर हे नुकतेच फेलोशिप इन ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक हर्निया सर्जरी ही दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेची फेलोशिप फॉर्टिस हॉस्पिटल मुंबई येथून उत्तीर्ण झाल्याबद्दल डॉक्टर शौनक तुवर यांचा माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी कृष्णराव बागडे, विष्णू मिसाळ, प्रमोद देवधर, प्रमोद मोहोळे, अशोक भालेराव, डॉक्टर स्वरूप मगर, केतन बल्लाळ, महेश शहाणे, सुनील गुंजाळ, ज्ञानेश भागवत, संजय वैद्य, अमेय पारिक, प्रक्षेप सोमवंशी, डॉक्टर सुभाष तुवर, पुष्कर कुलकर्णी, सूरज कुर्लिये आदी उपस्थित होते। तर डॉक्टर शौनक तुवर हे प्रसिद्ध भूलतज्ञ व अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुभाष तुवर यांचे चिरंजीव आहे। हे नीट यूजी मध्ये नगरमध्ये प्रथम आले होते। त्यांनी मुंबई येथील KEM हॉस्पिटलमध्ये MBBS पूर्ण केले। पुढे नीट PG मध्ये पहिल्याच प्रयत्नात पुणे येथील YCM हॉस्पिटलमधून MS जनरल सर्जरी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत। त्यांच्या या यशाबद्दल आणि विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।